श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र। सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा धोका, महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन आणि महास्वच्छता अभियानाला प्रारंभ। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती। जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। याचा परिणाम खरीपातल्या पिकांच्या वाढीवर होत असून रोगराई वाढत आहे। जिल्ह्यात सुमारे 2,13,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेल्या सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रभाव दिसून येत आहे। परिणामी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे। मिरची, मका, तूर या पिकांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे। जालना जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 603.10 मिलीमीटर असून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 413 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाचं हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68.83% इतकं आहे। अंबड तालुक्यात सर्वात कमी 60.65% तर परतूर तालुक्यात सर्वाधिक 76% पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप पाणीसाठा झालेला नाही, त्यामुळे सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSME क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणं याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात इग्नाइट महाराष्ट्र ही कार्यशाळा घेण्यात आली। नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण असल्यानं उद्योजकांनी आपला उद्योग जालना जिल्ह्यात अवश्य उभारावा, यासाठी जिल्हा प्रशासन उद्योजकांना सर्व सहकार्य देईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित उद्योजकांना दिली। या कार्यशाळेला नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना महानगरपालिका आपला पहिला वर्धापन सप्ताह साजरा करत आहे। या निमित्त दिनांक 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान शहरात रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे। या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ शहरातल्या अग्रसेन चौक इथून मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला। शहरातील विविध प्रभागात रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत हे महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत जालना शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायकल चालवत या रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान विविध आपत्ती संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं जालना शहरातून काढण्यात आलेल्या मॅरेथॉन रॅलीस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जिल्ह्यात येत्या 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत जिल्हा कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला। शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी केलं। दरम्यान महसूल पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या 15 दिवसात विविध उपक्रमातून महसूल विभाग लोकाभिमुख तसंच गतिमान करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं कार्य करून उद्दिष्ट पूर्ण करावं असं जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी म्हटलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिले आहेत। जालना जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून खरीप हंगाम ई-पीक पाहणीची सुरुवात झाली आहे। खरीप हंगामाकरिता सुधारित मोबाईल ई-पीक पाहणी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे। ॲपद्वारे शेतकऱ्यांनी त्यांचा पिकाचा पीक पेरा ई-पीक पाहणीद्वारे नोंदवावा। विहित मुदतीत जे शेतकरी ई-पीक पाहणी करू शकणार नाहीत त्यांना पीक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई आदी योजनांचे लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते असं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे। राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी केली। रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं। जिल्ह्यात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त जालना शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।